हॅलो एव्हरीवन. काल आपण स्टडी केला होता कोरोमंडल इंटरनॅशनल. तर आज तुम्ही बघू शकता कोरोमंडल इंटरनॅशनल स्टॉक किती बाईंग आलेली आहे. याच्यामध्ये आज 6% अप होता हा स्टॉक आणि ह्या स्टॉकमध्ये आपलं घेण्यामागे काय लॉजिक होतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. ॲक्च्युली याने लास्ट बॅरियर हे ब्रेक केलं. तर इथून हा स्टॉक एकदम छान बाईंग आलेली आहे आणि हा इथून कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये होता. आणि ही जी कॅन्डल आहे लास्ट बॅरियरची, तर ह्या कॅन्डलला मी हाय आणि लो मार्क करून ठेवलेला होता. ही जी कॅन्डल आहे मोठी कॅन्डल, याला मदर कॅन्डल म्हणतात आणि मदर कॅन्डलचं हे ब्रेकआउट आलं. हा एक आपला कन्सेप्ट होता. नंतर हा याच्यामध्ये व्हॉल्यूम पण खूप छान जनरेट होत होते. इथून कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये आहे. व्हॉल्यूम खूप छान जनरेट झालेले होते. तर RSI इथे तुम्हाला डब्ल्यू फॉर्म दिसेल. RSIमध्ये पण डब्ल्यू फॉर्म होता, मदर कॅन्डल होती आणि व्हॉल्यूम पण खूप छान होते. असे 2-3 गोष्टी या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आज या स्टॉकनी खूप छान रिटर्न्स पण दिलेले आहे. असेच तुम्हाला स्टॉक सिलेक्शन करायचं असेल, स्टॉक कसे काढायचे, कुठून स्टॉक घ्यायचे, डेली स्टॉक, हे सर्व शिकायचं असेल तर तुम्ही माझे क्लासेस जॉईन करू शकता. तुमचे कन्सेप्ट खूप छान क्लिअर होतील. आणि माझे कन्सेप्ट आवडत असतील तर फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.